आज तर पावसाने सकाळी सकाळी हजेरी लावली होती. असं वाटतच नाही आहे की इथं उन्हाळा आहे म्हणून. दरवाजा उघडून बाहेर जाऊन बघितलं तर सारखा पाऊसच दिसतोय. कळतच नाही आहे पावसाळा आहे की उन्हाळा आहे. तर बघा पाऊस किती जोराचा पाऊस चालू होता. आणि सारखं गॅलरीत जाऊन बघितलं तर भारी पण वाटतंय, कारण की खूप चांगलं थंड फील येतं आहे. कारण उन्हाळ्यामध्ये खूप जास्त गरम होऊन गेलं आहे मागच्या महिन्यामध्ये, आणि ह्या महिन्यामध्ये सारखाच पाऊस पडतो आहे. म्हणजे सगळीकडे थंड वातावरण झालं आहे. आणि बघा एवढं ओलं होऊन जाते सगळे गॅलरी वगैरे, आणि तिथं उभं राहून आम्ही पावसाची मजा घेत असतो. पावसामध्ये भिजल्यानंतर असं थोडंसं थंडी वाजून आली, म्हटलं आता काहीतरी खाण्यासाठी बनवूया. कारण की पावसाळा म्हणजे आपल्याला एकतर चहा पाहिजे अद्रकचा, नाहीतर काहीतरी खायला पाहिजे असतं. मग इथं चहा पण घेत होते आणि पाऊस पण एन्जॉय करत होते. मिस्टर म्हटले काहीतरी नाश्त्याला बनव आपल्याला गरमागरम. म्हटलं काय बनवू, तर ते बोलले आपल्याला छानपैकी पालकचे धपाटे बनव. तर बघा आम्ही याला धपाटे पण म्हणतो, पराठे पण म्हणतो. तर मी इथं गरमागरम पालकाचे धपाटे बनवत होते, आणि तोपर्यंत परत नाश्ता वगैरे केला. आणि नंतर आमची लाईट गेली होती, आणि बघा बाहेर इतकं 8 वाजले होते तरी इतका जोराचा पाऊस चालू होता की पाऊस म्हणजे रात्र आणि दिवस पाऊस चालू इथं पुण्यामध्ये. तर कळतच नाही आहे, कुठं बाहेर जायला पण भेटत नाही, काहीच नाही, नुसतं घरामध्ये लॉकडाऊन लागलं आहे आम्हाला.